दुर्गाज किचन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कुठली रेसिपी वगैरे नाहीत पाहणार। ज्या गोष्टीचा सर्वांना त्रास होतो त्या गोष्टीचं सोल्युशन या ठिकाणी काढणार आहेत आपण। खूप जणांना चपाती बनवायची म्हटली की खूप कंटाळा येतो, लवकर चपात्या होत नाहीत, वेळ लागतो। अगोदर तव्यावरची चपाती काढावी का पोलपाटावरची लाटावी हे खूप प्रश्न मनामध्ये असतात। तर आज ह्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरं आणि झटपट आणि पटपट अशी चपाती कशी बनवायची आणि आपलं काम कसं सोपं करायचं हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर पूर्ण व्हिडिओ पहा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। झटपटीत चपात्या 10 मिनटात 10 चपात्या कशा करायच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहेत। तर माझ्यासोबत कनेक्ट राहा। आपल्या दुर्गाज किचन चॅनलला नेहमी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी ना मी माझा अगोदरचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ना तुम्हाला चपातीची कणिक कशी मळायची ना याची रेसिपी आहे। ती लिंक मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते नक्की जरूर पहा। या चपातीपासूनच म्हणजे या चपातीच्या कणकेपासून आपण पुरणपोळी, कोंदीची पोळी किंवा तिळाची पोळी तसेच खव्याची पोळीही आपण बनवू शकतो, तसेच साखरेची पोळी बनवू शकतो। अशी मल्टीपर्पज ही कणिक आहे। त्या कणिक कसं लावायची, किती वेळ भिजवायची, पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये दिलेला आहे। तर चला तर ह्या झटपट पटपट चपात्या कशा बनवायच्या हे सांगते मी तुम्हाला। या ठिकाणी प्रथम तर ना कणिक मळल्यानंतर ना इक्वल साईजचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली चपाती सेम वाटावी, कुठली जड कुठली पातळ किंवा एका ठिकाणं जाड किंवा पातळ अशी वाटवणी। त्यासाठी पाहिलं माझ्या तळ हातामध्ये पाहिलं तेवढाच गोळा मी घेतला आहे। 2 तळ हाताच्या मापानं गोळा करा, इक्वल सर्व गोळे करायचे। आता हा गोळा ना आपण कोरड्या पिठामध्ये मिक्स करून घेतला आणि पोलपाटावर ठेवला। आता पोलपाटावर जी आपण छोटी चपाती लाटणार आहोत ना त्याची साईजही मोठी लाटायची, जेणेकरून आपल्या मधल्या अंगाला ना भरपूर तेल लागेल। आता पहा, हे तेल लावताना मी काय करते, जी आपली तव्यावरची चपाती आहे ना अगोदर त्याला तेल लावते दोन्ही साईडनं, आणि तोच हात मी ना जो आपला पोलपाटावरची छोटी चपाती आहे त्याला लावते, जेणेकरून आपला हातही मेसी होणार नाही आणि आपलं तेल पूर्ण चपातीला लागेल। या खालच्या चपातीची साईज मोठी करायची। ही त्रिकोणी घडी घातली आपण, याच्यातून 4 लेअरची चपाती बनते, तसेच 2 लेअरची पण चपाती तुम्ही याच्यापासून बनवू शकता। आता ही त्रिकोणी चपातीला आपण गोल गोल करून घेतलं आणि आता त्यालाही कोरड्या पिठामध्ये आपण कोट करून घेतलं दोन्ही साईडनं। ज्या टायमाला आपण पहिल्यांदा तेल लावण्या इतपत आपण चपाती केली ना सेम तशीच चपाती दुसऱ्या वेळेस करायची, नंतर आणखीन कोरड्या पिठामध्ये मिक्स करून आणखीन पोलपाटावर घ्यायचं, असं प्रत्येक वेळेस करायचं। आता तुम्ही हे लक्ष द्या, ज्या वेळेस मी चपाती फोल्ड किंवा फ्लिप मारते त्यावेळेस मी तव्यावरची सुद्धा मारते, म्हणजे माझं दोन्हीकडे लक्ष आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी चपाती एका साईडनं लाटायची नाही, दोन्ही साईडनं लाटायची, जेणेकरून ना खालचा त्याचा थर जाड होणार नाही। दोन्ही पापुद्रे त्याचे हलके हलके आणि नाजूक होतील आणि त्याच्यामुळे आपली चपाती गव्हाळ होते। दुसरी आणखीन एक महत्त्वाची टीप, या ठिकाणी आपल्याला ना गॅसचा फ्लेम जास्त मोठा करायचा नाही। प्रथमच जेव्हा आपण गॅस चालू करतो तेव्हा त्याला हाय फ्लेमवर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर स्लो करायचा आहे आणि नंतर मिडियम आकाराच्या गॅसच्या फ्लेमवर आपल्याला ह्या सर्व चपात्या भाजून घ्यायच्या आहेत। अगदी गव्हाळ, अगदी सुंदर सूर्याच्या उगवत्या किरणाप्रमाणे आपल्या चपात्या होतात, थोडीही करपणार नाही। दोन्ही साईडनं लक्ष ठेवायचं, पण ज्यावेळेस आपण खालची लाटू त्यावेळेसच वरचीकडे लक्ष द्यायचं। आता या ठिकाणी मी हातानं तेल लावत आहे, तुम्ही चमच्यानं, उलतण्यानं किंवा ब्रशनंही लावू शकता। याला प्रत्येक वेळेस ना फ्लिप करायचं, हे मात्र लक्षात ठेवा। नुसतंच पोलपाटावर लाटण्याच्या नादामध्ये आपली तव्यावरची चपाती करपून जाते, असं करू नका तुम्ही। आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये लक्ष करा, माझ्या गॅसचा नॉब हा मीडियम हाय फ्लेमवर आहे, नेहमी लक्ष ठेवा। मंद आचेवर चपात्या करा, वेळ लागत नाहीत, खूप बारीक करू नका, त्याच्यामुळे ना वातड चपाती होते आणि जास्त मोठा केला गॅसचा फ्लेम की चपाती करपते। मीडियम हाय फ्लेम, जास्त फ्लेम वाढत असला तर गॅस लहान करा, आणखीन नंतर मोठा करा। या ठिकाणी पहा, मी पोलपाटावरची चपाती नेहमी पलटत आहे, 4-5 वेळेस आपल्याला ही चपाती पलटण्यात येते आणि याचा गोल गरगरीत आकार पहा।
मी ना 1 मिनटाला 1 चपाती बनवते. तुम्ही जर ही मेथड जर वापरली, डेफिनेटली माझ्यासारखी तुम्ही झटापट पटापट चपात्या बनवू शकता. आणि जो आपल्याला डेलीचा चपाती बनवायचा जो कंटाळा येतो ना, तो केव्हाच येणार नाही. आणखीन एक याच्यामध्ये महत्त्वाची टीप, आपण चपातीचं खूप जणांचं असं असतं की आम्हाला 5 चपात्या घ्यायच्यात, प्रमाण कसं घ्यायचं. तर या ठिकाणी काय करा, जे आपण एक मूठ भरतो ना, किंवा ज्याप्रमाणे आपण एक 5 बोटं एका ठिकाणी आणून आपण असं कुठलंही धान्य किंवा कुठलाही ग्लास उचलायचा प्रयत्न करतो ना, तेवढं जर तुम्ही कणिक जर घेतली किंवा कोरडं पीठ जर घेतलं ना, त्यापासून 1 उंडा एवढ्या साईजचा बनतो. तुम्ही या पद्धतीनं घ्या आणि आपल्या चपात्या किती लागणार आहेत त्या पद्धतीनं तेवढ्या हाताचे माप मेजरमेंटनं तुम्ही चपात्या घेऊ शकता. आता ही थोडीशी कणिक उरलेली आहे, याच्यासाठी ना आपण एक छोटीशी पोळी लाटून, ही आपल्याला देवाला देण्यासाठी होते. याच्यावर सर्व नैवेद्य ठेवायचा, म्हणजे जो काही स्वयंपाक केला आहे आपण ते वरण भात भाजी सर्व ठेवायचा. थोडासा तुपाचा हात लावायचा, थोडी साखर टाकायची. आपले देव हे खुश होतील. आपल्याला आनंद होतो की आपण प्रत्येक दिवशी देवाला असं पूर्ण ताट भरून जेवायला देतो. नैवेद्य ठेवल्यानंतर लगेचच वापस काढून घ्या 1-10 मिनटात आणि तोच खाऊन घ्या. आता पहा, त्या चपातीच्या तेलाचा हात मी ना माझ्या धुरडीमधल्या चपातीला लावून घेतला, कारण का माझ्या हाताला भरपूर तेल होतं आणि ते इकडं लागलं की नंतर मेसी होतं. त्याच्यामुळे ना हे अशा पद्धती सिंपल छोट्या तुम्ही यूज करा. आता या ठिकाणी मी पूर्ण परातीमधलं जे कोरडं पीठ आहे ना, एका वेगळ्या पातेल्यामध्ये काढलं. मोठ्या डब्यामध्ये हे मी म्हणजे चपात्या लाटलेलं पीठ घालत नाही, कारण मोठ्या डब्यामध्ये हे जर कोरडं पीठ जर घातलं ना, तर याच्यामध्ये काही प्रमाणात कणिक गेलेली असते, पाणी पडलेलं असतं. त्याच्यामुळं मोठ्या डब्यातल्या पिठाला आळ्या किंवा किडे लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं ना जेव्हा आपण उरलेलं पीठ असेल ना, त्याच्यासाठी वेगळंच भांडं तयार करा किंवा एखादा डब्बा तयार करा, त्याच्यात तुम्ही तेच पीठ टाकत जावा. आता या ठिकाणी आपण ही छोटी पोळी करून घेतली आहे. तेवढ्या वेळात मी खालचा ओटा साफ करून घेते, जेणेकरून ना जास्त घाण वाटणार नाही, मेसी वाटणार नाही. आपलं काम पटपट होऊन जातं. असं झटपटीत जर काम जर केलं ना, आपल्याला स्वयंपाकाचा कधीच कंटाळा येत नाही. या ठिकाणी हातही मी धुवून घेतला स्वच्छ आणि चपातीचा गॅस मी बंद केलेला आहे, कारण या गरम तव्यावर आपली छोटीशी चपाती अलगद भाजून जाते. आता तुम्हाला मी केलेल्या चपात्या दाखवते, अप्रतिम आहेत. आणखीन एक महत्त्वाची टीप, याच्यामध्ये मी ना बन्सी गव्हाचा वापर केलेला आहे. टोटली चपात्या ना बन्सी गव्हाच्या आहेत. तुम्ही लोकवन गहू वापरू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे जे काही गहू आहे ते तुम्ही वापरू शकता. जर राशनचं गहू जर असेल तर त्याच्यामध्ये ना 20% राशनचं गहू घ्या आणि 80% ना हे इतर गहू घ्या. त्याच्यामुळे ही चपात्या अगदी सुंदर बनतात. राशनच्या गव्हाच्या चपात्या बिलकुल छान नाहीत बनत, त्याला खस नसते, लवकर वातड होतात त्याच्यामुळे. आता या चपात्या करेपर्यंत आपण याला दुरडीत ठेवलं होतं, हवा लागू दिली होती. थोड्याशा त्या अलगदच्या थंडही झाल्या, तर आता त्याला आपण हॉटपॉटमध्ये ठेवलं. अशा सुंदरशा चपात्या नेहमी करा. आपल्या दुर्गाज किचनला लाईक